क्षितिजावरून जाताना दगडालाही पाझर यावा निरोप शेवट घेताना। सन्माननीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे, माझे सर्व शिक्षक आणि तुम्ही विद्यार्थी मित्र, आज सगळ्यांना माहिती आहे की 10वीचा निरोप समारंभ आज त्यांच्या या शाळेतला शेवटचा दिवस। यानंतर सगळे तुम्हाला कधी भेटणार नाही, त्यामुळे आज सकाळपासून सगळे तयारी करत होते। तरी तयारी करत असताना किती मनातून आनंद असला तरी ज्याप्रमाणे आपण 5वीपासून इथं आलोय त्याप्रमाणे ते दिवस आठवून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत असेल। म्हणून तर म्हणतात ना किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, किती सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते। आमचे सगळे शिक्षक, खरं तर मला सगळ्यात जास्त काटकर सर आणि भुजबळ सरांविषयी बोलायचे खरंच, कारण खूप कमी दिवसात त्यांनी या मुलांच्या आयुष्यात एक असं स्थान निर्माण केलंय की जे अजून कोणी शिक्षकांनी केलं नाही। 2 वर्षात फक्त आता जरी इथं कुठल्या मुलांना विचारलं सगळ्यात जास्त आवडते शिक्षक जर कोणते असतील तर ते फक्त काटकर सर आणि भुजबळ सर। खरंच भुजबळ सर ह्याच्या अगोदर गणिताची कधी आवड नव्हती, पण तुमच्यामुळे गणिताची आवड निर्माण झाली, त्यासाठी खरंच मनापासून आभार। आणि खरं तर मला एक गोष्ट म्हणावीशी वाटते, कारण सवांना मॅडम आणि माझं बॉन्डिंग एवढं छान होतं की पूर्ण 10वीच्या वर्गात जर म्हटलं तर मॅडमचं माझं सगळ्यात जास्त पटत होतं। आणि खरं तर माझे सगळे बदली झालेले शिक्षक मला इथं पाहिजे होते, तर त्यातले फक्त तुपे सरच भेटले, त्यासाठी एक मनापासून मी त्यांचा आभार मानू इच्छिते। आणि निर्मळ सरांकडून मला एक शेवटची इच्छा मागायची की म्हणजे सर म्हणजे शिक्षकांची बदली झाल्यानंतर आपण नेहमी कार्यक्रम ठेवत असतो, पण तो कार्यक्रम फक्त स्टाफ रूममध्ये असतो, तर तो कार्यक्रम फक्त स्टाफ रूममध्ये नसून विद्यार्थ्यांच्या समोर असावा, कारण शेवटच्या दिवशी इथून जाताना त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याशी बोलता यावं, एवढीच माझी शेवटची इच्छा। जे आम्हाला करता आलं नाही किंवा जे आम्हाला भाषण त्यांच्याविषयी तेव्हा बोलता आलं नाही शेवटच्या दिवशी, कारण त्यांची बदली झाल्यानंतर संध्याकाळी कळलं तुपे सरांच्या वेळी की तुपे सरांची बदली झाली, तुपे सर उद्यापासून येणार नाही, तर बाकी कोणाची जरी बदली झाली तरी त्यांना बोलता यावं त्या शिक्षकांसाठी, तर यासाठी हा कार्यक्रम असावा। आणि खरंच बाकी सगळे शिक्षक, देशमुख मॅडम एक सगळ्यात चांगलं मला वाटतात, कारण आता त्यांना येऊन जास्तीत जास्त 3-4 महिने झाले असतील, पण देशमुख मॅडम खरंच सगळ्यांना इथं तुमच्याशी बोलताना कधी असं वाटणार नाही की ते एका शिक्षकाशी बोलतात, त्यांना सहज वाटेल की आपली आई आहे, कारण मॅडम तुम्ही एवढं फ्रीली राहता की खरंच आनंद वाटतो की अशी शिक्षक असतात। आणि खरं याच्या अगोदर मी म्हणायचे की माझं नशीब एवढं चांगलं नाही की कुठली गोष्ट माझ्या मनासारखी होईल, पण आज मी मनापासून म्हणते की माझे हे सगळे शिक्षक मला लाभले हे माझं नशीबच चांगलं होतं, म्हणून आतापर्यंत ज्या शिक्षकांनी मला साथ दिली त्यांनी मला शेवटपर्यंत साथ द्यावी असं म्हणावं असं वाटतं। म्हणून म्हणतात ना की आम्ही आता सोडून जरी निघालो असेल, डोळ्यातून जरी पाणी येत असेल तरी सगळ्यांनी साथ द्यावी आणि शेवटपर्यंत खऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना साथ देऊन सगळ्या विद्यार्थ्यांना साथ देऊन त्यांना यशाची शिखरे सैर करण्यापर्यंत, आपल्या शिक्षकांचं नाव कमवण्यापर्यंत, आपल्या शाळेचं नाव कमवण्यापर्यंत सगळे विद्यार्थी जातील असं मी सगळ्यांना वचन देते। ते म्हणतात ना, मेहनत से कामयाबी का आगाज लिखेंगे, हम जहाँ भी जाएंगे वहाँ नया इतिहास लिखेंगे। खरं सगळे शिक्षक आज डोळे भरून येत आहेत खरं, कारण सगळ्यांना सोडून जाणार आहे। ह्या सुरवंटाचे पाखरू बनवून खरं तर तुम्ही पूर्ण जग शिकवलं, पूर्ण जगात फिरवलं, शिकवता फक्त पुस्तकातलं ज्ञान नाही तर पूर्ण जगाचं ज्ञान दिलं। या जगात आपल्याला राहायचे, आपली स्वप्न कशी पूर्ण करायचे हे शिकवलं, यासाठी खरंच मी मनापासून सगळ्यांचे आभार मानते। शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, येऊ नये कधी पण तो दिवस आला, येऊ नये पण कधी तो दिवस आला, घरट्यातून जाण्याची वेळ ती आली, वर्गातल्या गप्पा गोष्टीची मजाच वेगळी असायची, याची खेचायची त्याची खेचायची मजाच यायची, ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली, वर्गातली शिल्लक गोष्ट दिल्लीला नेली, अभ्यास केलेला नसला की भेटायचा छड्यांचा प्रसाद, अभ्यास केलेला नसला की भेटायचा छड्यांचा प्रसाद, मित्रांमध्ये कारण नसताना उगाच घालायचो आम्ही वाद, तरी आठवण आता सदैव आपली येतेच राहील,
तरी आठवण आता सदैव आपली येतेच राहील. आयुष्याच्या वळणावर पुढे जाताना माझे डोळे भरून आहे. मैत्रीचं सानिध्य संपेल याची हळहळ लागली आहे. मैत्रीचं सानिध्य संपेल याची हळहळ लागली आहे. येऊ नये पण इथून जाण्याची वेळ आली आहे. वर्ष अखेर येता येता वाटत आहे जणू सरूनच गेलो. वर्ष अखेर येता येता वाटत आहे जणू सरूनच गेलो. आयुष्याच्या पुस्तकाचा होमवर्क करायचा आहे हे तर विसरूनच गेलो. शेवटी जाता जाता सगळ्यांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. आणि खरं तर आम्ही सगळ्या शिक्षकांचं हे स्वप्न पूर्ण करेन जे आतापर्यंत म्हणत होते की तुमच्याकडून रिझल्ट चांगला येणार नाही. खरं तर सगळ्या शिक्षकांनी म्हणून दाखवलं की आम्हाला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून की तुमचा रिझल्ट चांगला येईल. पण खरंच सगळे म्हणले काल तेव्हा खरंच खूप आनंद झाला. सगळे म्हणले की तुमची बॅच या अगोदरच्या बॅचने जेवढे त्रास दिला तेवढा त्रास तुमच्या बॅचने दिला नाही. खरं मनापासून तुपे सरांचे एक आभार मानावं वाटतं. कारण चंदन सर आणि मुळीक सरांना येता आलं नाही पण तुपे सर आवर्जून आले आमच्यासाठी. खरंच तुपे सर धन्यवाद.